आज आपण फिवरच्या पेशंटचं एक्झामिनेशन बघणार आहे. जर फिवरचं पेशंट जर आपल्या OPDला आलं तर त्याला आपण एक्झामाइन कसं करायचं, त्याचं डायग्नोसिस कसं करायचं, त्याचं डिफरन्शियल डायग्नोसिस कसं करायचं, त्यानंतर त्याला ट्रीटमेंट काय द्यायची, ह्या सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जर 20 इयर ओल्ड मेल पेशंट आहे, त्याला 3 दिवसापासून फिवर आहे आणि थोडं विकनेस वाटत आहे, तर ह्या पेशंटचं आपण एक्झामिनेशन कसं करतो. सगळ्यात पहिल्यांदा फिवर आणि थोडंसं विकनेस वाटत आहे आणि त्याला चिल्स नाही आहेत, म्हणजे थंडी वाजून येत नाही आहे, ह्याचा अर्थ ह्याला व्हायरल इन्फेक्शन असू शकते. ते व्हायरल इन्फेक्शन आहे किंवा नाही ते रूल आउट करण्यासाठी आपण त्याला काही प्रश्न विचारणार आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न असा विचारतो की कफ आहे का, कोल्ड आहे का, त्यानंतर फिवर आहे का. जर तो म्हणाला नाही तर हे व्हायरल इन्फेक्शन नाही आहे. त्यानंतर आपण त्याचा थ्रोट बघणार आहे. थ्रोटमध्ये जर रेडनेस दिसत असेल तर ते बॅक्टेरियल इन्फेक्शन असू शकते किंवा व्हायरल पण असू शकते. त्यानंतर आपण त्याचे टॉन्सिल्स बघणार आहे. टॉन्सिल्सची साईज जर वाढलेली असेल तर तो टॉन्सिलायटिसमुळं फिवर आलेला असू शकते. त्यानंतर त्या पेशंटला गिळायला त्रास होतो आहे का, हा प्रश्न विचारणार आहे. जर होत असेल तर ते फॅरेंजायटिसमुळं त्रास होऊ शकते. फॅरेंजायटिस हा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळं होऊ शकते, त्यामुळं हे रूल आउट करणार आहेत. त्यानंतर आपण त्या पेशंटच्या लिम्फ नोड्स बघणार आहेत. सर्वायकल लिम्फ नोडचं एक्झामिनेशन करणार आहेत. जर त्याच्या सर्वायकल लिम्फ नोडची साईज वाढलेली असेल तर ते बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन असू शकते आणि त्यामुळं सुद्धा फिवर येऊ शकते. त्यामुळं ह्या सर्व गोष्टी आपण त्या पेशंटमध्ये बघणार आहे. त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये आपण त्या पेशंटमध्ये इक्टेरस दिसते का तर ते बघणार आहे. इक्टेरस म्हणजे काय, डोळ्याच्या आयलिडमध्ये आपण आतमध्ये येलोइश डिस्कलरेशन ऑफ आय दिसते का ते बघणार आहे. जर येलोइश डिस्कलरेशन ऑफ आय दिसत असेल तर त्या पेशंटमध्ये लिव्हर रिलेटेड डिसीज असू शकतात. तर लिव्हर रिलेटेड कोणते, तर एक तर हिपॅटायटिस असू शकतो, जॉन्डिस असू शकतो किंवा लिव्हर सिरोसिस असू शकतो, यासारखे डिसीजेस असणार आहेत. कोणत्याही लिव्हरच्या पेशंटमध्ये त्या पेशंटला भूक लागत नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं सिम्पटम असते. कोणत्याही पेशंटला जर भूक लागत नसेल तर ह्याचा अर्थ त्याला लिव्हर डिसीज आहे असं समजायचं. त्यामुळं त्या पेशंटला आपण ॲपेटाईट कसं आहे हे विचारायचं. त्यानंतर जॉन्डिस आहे किंवा नाही हे रूल आउट करण्यासाठी आपण त्याच्या युरिनचा कलर बघायचा. युरिनचा कलर जर खूपच येलो येत असेल तर त्याला डिहायड्रेशन किंवा मग जॉन्डिस असू शकतो. त्यासाठी ते रूल आउट करण्यासाठी युरिनचा कलर कसा आहे हा प्रश्न विचारायचा आहे. त्यानंतर त्या पेशंटला हेडेक होतं आहे का हा एक प्रश्न विचारायचा आहे. जर त्या पेशंटमध्ये हेडेक असेल तर ते अनेक डिसीजेसमध्ये असू शकते, जसं की कॉमन कोल्डमध्ये, त्यानंतर मेनिंजायटिसमध्ये काय असते, हेडेक असते, त्यानंतर फिवर असते आणि स्टिफनेस ऑफ नेक असते. जर स्टिफनेस ऑफ नेक असेल, हेडेक असेल आणि अल्टर्ड व्हिजन असेल, ड्राउझिनेस असेल आणि वॉमिटिंग होत असेल तर ह्याचा अर्थ आहे त्या व्यक्तीमध्ये मेनिंजायटिस आहे. त्यानंतर हे एक्झामिनेशन केल्याच्या नंतर आपण त्याला चौथ्या स्टेपमध्ये आपण त्याचा ॲबडोमेन पॅल्पेट करणार आहेत. ॲबडोमेन पॅल्पेट करताना काय करणार आहेत, जे 9 रिजन्स आहेत ॲबडोमेनचे ते सगळे पॅल्पेट करून बघणार आहेत. जे त्या टेंडरनेस दिसेल त्यानुसार मग त्याचं डायग्नोसिस करणार आहेत. जसं की अम्बिलिकल रिजनमध्ये जर टेंडरनेस दिसत असेल तर मग तिथं ॲपेंडिक्स असू शकतो, अपेंडिसायटिस असू शकतो किंवा मग कॉन्स्टिपेशन असू शकते असं. त्यानंतर आपण त्या पेशंटमध्ये हिपॅटोमेगॅली आहे किंवा नाही ते पाहणार आहेत. लिव्हरचं एक्झामिनेशन करणार आहेत. जर हिपॅटोमेगॅली असेल तर त्या पेशंटमध्ये एंटेरिक फिवर असू शकतो. एंटेरिक फिवर म्हणजे काय, टायफॉईडचा फिवर. टायफॉईडचं मेन सिम्पटम्स काय आहेत, टायफॉईडच्या पेशंटमध्ये आपल्याला ब्रॅडिक कार्डिया दिसतो, म्हणजे त्याचा पल्स रेट वगैरे वाढलेला दिसतोय आणि रोजी स्पॉट दिसतात बॉडीवर. त्यानंतर त्या पेशंटमध्ये आपण त्याचं स्प्लीन पाहणार आहे. जर स्प्लेनोमॅगॅली झालेली असेल तर त्या पेशंटमध्ये मलेरिया झालेला असू शकतो. मलेरियाच्या पेशंटमध्ये मॅक्झिमम टाईम स्प्लेनोमॅगॅली दिसते. त्यामुळं आपण ते रूल आउट करणार आहे की त्या पेशंटला इंटरमिटंट फिवर आहे का आणि स्प्लेनोमॅगॅली आहे का. असेल तर तो मलेरियल फिवर असू शकतो. त्यानंतर आपण चेस्टचं ऑस्कल्टेशन करणार आहे. चेस्टचं ऑस्कल्टेशन करताना न्यूमोनिया, अस्थमा, त्यानंतर मर्मर साऊंड दिसत असेल तर त्या व्यक्तीमध्ये एंडोकार्डायटिस असू शकतो. हे मर्मर हा साऊंड एंडोकार्डायटिसमध्ये असतो. त्यानंतर 6व्या स्टेपमध्ये आपण
त्याचे जॉईंट्स पाहणार आहे. जॉईंट्सवर स्वेलिंग आहे का? जॉईंट्सवर स्वेलिंग असेल तर त्या पेशंटमध्ये रुमॅटिक आर्थरायटिस असू शकतो. रुमॅटॉइड आर्थरायटिससाठी आपण RF फॅक्टर नावाची टेस्ट करतो. जर पेन आणि जॉईंट पेन आणि स्वेलिंग असेल तर तो रुमॅटॉइड आर्थरायटिस असू शकतो. त्यासाठी आपण टेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण केअरफुली चेस्ट एक्झामिनेशन करून घ्यायचं आहे आणि मर्मर जर साऊंड डिसीज असेल तर तो एंडोकार्डायटिस असणार आहे. त्यानंतर 7 स्टेपमध्ये आपण त्या व्यक्तीला UTI तर नाही, UTIमुळं तर फिवर नाही आहे, त्यासाठी आपण UTIचं एक्झामिनेशन करण्यासाठी आपल्याला त्याला काही क्वेश्चन विचारायचे आहेत. जसं की ॲबडॉमिनल पेन आहे का? त्यानंतर बर्निंग मिक्च्युरेशन होते का? म्हणजे लघवी करताना आग होते का? बार बार लघवीला जावं लागते का? जर हे सिम्पटम्स दिसत असतील तर त्या व्यक्तीमध्ये UTI असणार आहे आणि त्यामुळे त्याला फिवर आलेली असणार आहे. तर फिवर्सचे काही प्रकार आहेत. जसं की कंटिन्युअस फिवर असेल तर काय काय दिसणार आहे? न्यूमोनिया, मेनिंजायटिस, टायफॉईड, डेंग्यू, मॅलिग्नन्सी, ड्रग फिवर, ह्या सगळ्या डिसिजेसमध्ये कंटिन्युअस फिवर असणार आहे. म्हणजे कमी जास्त फिवर होणार नाही आहे, सारखं टेम्परेचर वाढलेलंच राहणार आहे. त्यानंतर इंटरमिटंट फिवर, दुसऱ्या प्रकारचा इंटरमिटंट फिवर हा कोणत्या डिसिजेसमध्ये असणार आहे? जसं की मलेरियामध्ये काही वेळ फिवर असतो आणि काही वेळ नसतो. म्हणजे पहिल्या दिवशी फिवर असतो, दुसऱ्या दिवशी नसतो, तिसऱ्या दिवशी येतो, असा इंटरमिटंट फिवर असणार आहे. त्यानंतर TBमध्ये, लिम्फोमामध्ये आणि सेप्टिसेमियामध्ये. त्यानंतर रिमिटंट फिवर म्हणजे दिवसामध्ये 1 डिग्री सेल्सिअसने त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन दिसून येतात. जसं की रिकेट्शियल इन्फेक्शनमध्ये कधी 99 फिवर असतो, कधी 100 फिवर असतो असे. त्यानंतर रिलॅक्सिंग फिवर म्हणजे फिवर हा सायकलने येतो. जसं की न्यूट्रोपेनियामध्ये फिवर हा सायकलमध्ये येतो. त्यानंतर अल्टरनेट डे फिवर हा प्लाझ्मोडियम मलेरिया म्हणजे मलेरियामध्ये अल्टरनेट डे फिवर असतो. त्यानंतर डेंग्यू फिवरमध्ये काय असते? कंटिन्युअस फिवर असतो हा आणि त्या व्यक्तीची पल्स वीक असते, रेट्रो ऑर्बिटल पेन असते, त्यानंतर मसल पेन असते, रॅशेस असतात बॉडीवर, तेव्हा तो डेंग्यू फिवर असणार आहे. त्यानंतर ब्लिडिंग डिसऑर्डर असणार आहेत आणि सगळ्यात लास्टचा फिवर ऑफ अननोन ओरिजिन म्हणजे की त्या व्यक्तीला 2 आठवड्यापेक्षा जास्त दिवस फिवर असतो आणि त्या फिवरचं कॉज अजून सापडलेलं नसते. तर ते कोणते कॉजेस असू शकतात जर फिवर ऑफ अननोन ओरिजिन असेल तर? एक तर ब्रुसेलोसिस असू शकते, HIVचं इन्फेक्शन असू शकते, TBचं इन्फेक्शन असू शकते, मिलियरी TB इन्फेक्शन असू शकते, विपल डिसीज असू शकते. या सगळ्यांमध्ये फिवर ऑफ अननोन ओरिजिन असू शकतो. कारण त्याचं कारणच स्पष्ट होत नाही. सगळ्या जरी आपण एक्झामिनेशन करून बघितले तरी कारण एक स्पष्ट होत नाही. जेव्हा आपण HIVची टेस्ट करतो तेव्हाच ते रूल आउट होणार आहे की ह्याला HIV आहे, TB आहे. TBचं एक्झामिनेशन केल्यावर ह्याला TB आहे असं रूल आउट होणार आहे.